नमस्कार स्टुडंट्स कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं हार्दिक स्वागत। तर महाज्योती मोफत टॅब योजनेसंदर्भात खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते। सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच महाज्योती मोफत टॅब वितरणाची प्रोसेस सुरू झालेली आहे। विद्यार्थ्यांना देखील संबंधित प्रत्येक जिल्ह्याचे जे समाज कल्याण विभाग आहेत तर या ठिकाणी टॅब जे आहेत ते येण्यास सुरुवात झालेली आहे। समाज कल्याण या ठिकाणी एक कार्यक्रम आयोजित केला जातो आणि त्या ठिकाणाहून टॅब वितरण विद्यार्थ्यांना केलं जातं। तर याच्यामध्ये काही विद्यार्थी असतील, जालना असतील, वर्धा असतील तर या ठिकाणाहून विद्यार्थ्यांना कॉल येण्यास सुरुवात झालेली आहे। पण समाज कल्याण ऑफिस या ठिकाणाहून फोन येत आहे की आमच्या ठिकाणी एक नियोजित कार्यक्रम आहे आणि या नियोजित कार्यक्रमामध्ये टॅब वितरण होणार आहे। या ठिकाणी तुम्हाला उपस्थित राहायचं आहे आणि आवश्यक ती कागदपत्रे म्हणजेच विद्यार्थ्यांना एक प्रश्न होता की LC तर शाळेमध्ये दिलेला आहे, मग आम्ही काय द्यायचं? तर LCची गरज नाही आहे। इतर डॉक्युमेंट आधार कार्ड असेल किंवा कास्ट सर्टिफिकेट असेल, जर इतर आवश्यक कागदपत्रे किंवा त्यांच्या जर झेरॉक्स प्रती असतील तर त्या सगळ्या घेऊन तुम्हाला ज्या संबंधित समाज कल्याण विभाग आहे या ठिकाणी जायचं आहे। तुम्हाला जे ऑनलाईन फॉर्म भरलेला आहे त्याची जरी प्रिंट असेल तरी देखील तुमचं काम होणार आहे आणि ओळखीचा पुरावा देखील सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचा आधार कार्ड लागणार आहे। तर त्या ठिकाणी गेल्यानंतर तुमच्या कागदपत्र एकदा चेक केली जातात। तुमच्याकडे असणारी कागदपत्र चेक करून तुम्हाला टॅब वितरण नियोजित कार्यक्रमामध्ये केलं जातं। तर अशा प्रकारची ही प्रोसेस आहे। तर सध्या तरी तुम्हाला फक्त टॅबच मिळणार आहे। टॅबची जी ॲक्सेसरीज आहे ती देखील मिळणार आहे, पण तुम्हाला सिम कार्ड मिळणार नाही आहे। सिम कार्ड घेण्यासाठी तुम्हाला स्वतःचं तुम्ही सिम कार्ड वापरू शकता आणि याच्यामध्ये सिम कार्डचा जो डेटा पॅक दररोज 6 GB इंटरनेट असतो तर असा 3 महिन्याचा मिळून एकत्रितरित्या विद्यार्थ्यांना त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये हा जो लाभ आहे तो स्कॉलरशिपच्या स्वरूपात वितरित केला जाणार आहे। तर आपण या संदर्भात देखील माहिती देणार आहोत की आधार कार्ड अपडेट असेल किंवा इतर माहिती असेल या संदर्भात खात्रीशीर व्हिडिओ आपण यानंतरच्या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहोत। तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांपर्यंत नक्की शेअर करा। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अजून टॅब वितरण सुरू झाले नाही आहे, काही ठराविक जिल्ह्यांमध्ये ही प्रोसेस सुरू झालेली आहे। माहिती मिळताच संपूर्ण खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाईल। विद्यार्थ्यांसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या स्टुडंट्स कॉर्नर या यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि हाईप नक्की करा।